माननीय शिंदे साहेब कुठे टाकला सर या प्रकरणामधल्या बीडच्या सरपंच हत्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही आणि ज्या ज्या गोष्टी तपासामध्ये पुढे येतील त्याप्रमाणे जी कलम लावायला पाहिजे ती सगळी कलम लावली जाते, कुणालाही सोडणार नाही। काल देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बरोबर CIDच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर फोनवरून संपर्क साधला आणि या प्रकरणात कोणालाही स्पेअर करू नका असे सक्त आदेश काल माननीय CM साहेबांनी दिले होते। मला आता मोका लावला का नाही त्याची आता माहिती नाही, मी बाहेर होतो, पण जर तो मोका लावला गेला असेल तर मी म्हणतोय तसं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवशीपासून जी भूमिका घेतली होती की कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही। त्याप्रमाणे जे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष जे कोणाचा सहभाग असेल त्यातला एकही माणूस सुटणार नाही किंवा सोडला जाणार नाही ही सरकारची भूमिका आहे। अत्यंत जवळचे यांच्या बंधूंनी काल आंदोलन केलं होतं, SIT मध्ये आता बदल करण्यात आलेला आहे, मोक्का लावण्यात आलेला आहे, पण विरोधक आरोप करतात की फडणवीस आणि वाल्मिक कराड यांचे संबंध काय, विशेषतः संजय राऊत राजकारण होते का प्रकरणात? संजय राऊतांना बघा, संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे आम्ही गांभीर्यानं बघत नाही। तुम्ही बघा गेल्या 2.5-3 वर्षापासून जे संजय राऊत बोलतात त्याची एकही गोष्ट कधी आजपर्यंत खरी ठरलेली नाही। आता सगळ्या आरोपींना अटक केली, त्यांना कलम लावली, त्यांना मोक्का लावला, त्यांची आता SITतल्या काही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार होती तर त्याच्यामध्ये फेरबदल केला। म्हणजे पारदर्शकपणानं या सगळ्या गुन्ह्याच्या प्रकरणाचा तपास शासन करतंय, पोलीस करतायत आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र पोलिसांची खासियत आहे, महाराष्ट्र पोलिसांचं नाव लौकिक आहे। कुठल्याही प्रकरणात कितीही शातीर जरी असला कुणी आरोपी तरी त्याला शोधून काढणं ही महाराष्ट्र पोलिसांचं नाव लौकिक आहे। त्यामुळे महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा सुद्धा 100% छडा लावतो। मंत्रिमंडळातला एक जण यामध्ये सहभागी आहे असं देखील सांगितलं जात आहे, कारण की ज्या पद्धतीने सगळे संबंध जोडले जात आहेत तसं बघता येईल। मी काय आरोप करावे याला अर्थ नाही। मी बघा तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टीचा तपास सुरू आहे, सगळ्या गोष्टींचे जाब सुरू आहेत, तपासामध्ये सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येत आहेत। त्यामुळे आता तपास होऊ देत ना, जोपर्यंत तपासी अधिकाऱ्यांचा CID असेल, SIT असेल किंवा न्यायालयीन तपास यंत्रणा असतील यांचा जोपर्यंत निष्कर्ष येत नाही तपासाचा, त्या तपासातनं ज्या गोष्टी पुढे आल्यात त्या जोपर्यंत पुढे समोर येत नाहीत तोपर्यंत काही निष्कर्ष बाहेरच्या माणसाने आपण काढणं योग्य नाही। तपास यंत्रणेला त्यांचं काम करू द्या, ती योग्य पद्धतीनं काम करतील। मोका लावलेला आहे, कराडांवरती मोका लावल्यानंतर आताचा आटा होता, त्यामुळे त्या आटावरती सुद्धा कारवाईची याची होणार का, त्यानुसार तपास पुढे जाणार? मी परत आपल्याला सांगेन तपास योग्य दिशेने चाललेला आहे, तपासामध्ये पारदर्शकता आहे आणि सर्व वरिष्ठ अधिकारी ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पारदर्शकपणे आणि कोणालाही स्पेअर न करता हा तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे हा तपास या ठिकाणी सुरू आहे। शिवसेनेची आता काँग्रेस होऊ लागलेली आहे असं स्वतः भास्कर जाधव म्हटलेले आहेत, ती आता क्लिपही व्हायरल। मी ऐकलं नाही, पण ते जर बोलले असतील तर मग आम्ही 2019ला हेच म्हणत होतो ना, महाविकास आघाडी जेव्हा संजय राऊतांनी शिवसेनेला करायला लावली काँग्रेस बरोबर त्यावेळी आम्ही हेच म्हणत होतो की हे आपल्याला परवडणार नाही, त्यांचे विचार वेगळे आहेत आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला दिलेली शिकवण आणि आपल्याला दिलेले विचार वेगळे आहेत, त्यावेळी आमचं ऐकलं गेलं नाही। माननीय भास्कर जाधव साहेबांना त्याचा प्रत्यय आता आला आणि तो आल्यानंतर ते बोलायला लागले, त्यांच्या बोलण्यात काय चुकीचं नाही, योग्य आहे।